PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीची तारीख 3 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्य निवडणूक आयोगानं निकाल जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलून 21 डिसेंबर केली आहे. या निर्णयामुळे उमेदवार आणि मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या 100 मीटर परिसरात नेटवर्क जामर बसवावेत, जेणेकरून EVMमध्ये कोणतीही छेडछाड किंवा हॅकिंग हा प्रकार घडू शकणार नाही, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच स्ट्रॉंग रूमच्या संरक्षणासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र देऊन परिसरात पहारास परवानगी द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. आम्ही नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालय येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदन सादर केले आहे. माननीय तहसीलदार, निवडणूक आयोग यांना आम्ही निवेदन देत त्याच्यामध्ये मागणी केली आहे की जी निवडणूक प्रक्रिया नांदगाव शहरामध्ये नगरपंचायत मार्फत झालेली आहे, त्या निवडणूक प्रक्रियेचा निकाल 3 तारखेला लागणार होता. तो निकाल काहीतरी कशा पद्धतीनं तो निकाल लागणार या पद्धतीचा संभ्रम आज सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. कारण की जो दुसऱ्या दिवशी निकाल लागणार होता, अचानक कोर्टाच्या निर्णयामुळे तो निकाल 21 तारखेला गेलेला आहे. त्या निकालामुळे आम्हा सर्व विरोधकांमध्ये, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व लोकांमध्ये एक चिंतेची बाब निर्माण झालेली आहे. कारण की अनेक निकाल आपण पाहिलेले आहे. त्या निकालामध्ये आपण जाणताय की कशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया हे सरकार राबवत आहे. आज कोर्टाचा आळ घेऊन हा निकाल त्यांच्या बाजूने वळवायचा आहे की नाही, हा त्यांचं एक ठरलेलं नियोजन असू शकतात. निकाल लावायचा की लावून घ्यायचा हा सुद्धा जनतेमध्ये एक सूर आहे. म्हणून या निवेदनामार्फत आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना सांगितलं की आपण जिथं स्ट्रॉंग रूम आहे, जिथे EVM ठेवलेले आहे, अशा ठिकाणी 100 मीटरच्या दायऱ्यामध्ये नेटवर्क जामर लावावा, ही आमची मागणी खास करून आहे. जेणेकरून जो टेक्निकली बाब असतो, टेक्निकली काही इश्यू असतो, तो इश्यू तिथं थांबला पाहिजे. बरेचसे जागी आंदोलनं होतात, तिथं नेटवर्क जाम करतात की जनतेचं आंदोलन सामान्य माणसामध्ये जाऊ नये. म्हणून आमची कष्टकऱ्याची पार्टी, सामान्य शेतकरी शेतमजुरांची पार्टी, ज्या अधिकारानं जनतेला आम्हाला मतं दिले आहे, त्या मतामध्ये कुठं खोडताळ होऊ नये, मतांचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून जामर लावण्यात यावं, या निमित्तानं आमची मागणी आहे. या मागण्यांवर तातडीनं कार्यवाही न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही माकपनं दिला आहे. निवेदन देताना तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव अब्दुल मोहसिन, आसमा परवीन, अब्दुल मोहसिन, शशिकला गोडाम आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाची प्रत राज्य निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे पाठवण्यात आलेली आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून गजानन जिरापूर यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.